नो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला तर खूपच सोपा वाटतो, पण निभवायला तितकंच कठीण आहे. तो विषय म्हणजे लॉयल्टी, म्हणजेच निष्ठा. आजच्या काळामध्ये नात्यांमध्ये निष्ठा शोधणं खूपच दुर्मिळ झालं आहे. पण खरी निष्ठा नक्की ओळखायची कशी? जेव्हा आपण एखाद्या मुलीच्या निष्ठेबद्दल बोलतो तेव्हा समाजाचे अनेक मापदंड असतात. पण खरं सांगू का, मुलीच्या निष्ठेची सर्वात मोठी आणि खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा समोरचा मुलगा शून्यावर असतो. विचार करा, एखादा असा काळ जेव्हा त्या मुलाच्या खिशात पैसा नाही, समाजात कोणतंही मोठं स्थान नाही आणि भविष्याची कोणतीही खात्री नाही. अशा परिस्थितीत जर एखादी मुलगी खंबीरपणे त्याच्या मागे उभी राहत असेल, त्याला मानसिक आधार देत असेल आणि त्याचा हात सोडत नसेल, तर समजून जा की तिच्यासारखी निष्ठावान व्यक्ती तुम्हाला आयुष्यात पुन्हा कधीच सापडणार नाही. कारण कठीण काळात सोबत राहण्यासाठी फक्त प्रेम नाही तर खूप मोठं काळीज आणि खूप मोठी निष्ठा लागते. पण मित्रांनो, नात्याचं हे नाणं एका बाजूने पूर्ण होत नाही. निष्ठेची दुसरी बाजू मुलाशी जोडलेली असते. जेव्हा एखाद्या मुलाकडे काहीच नसतं तेव्हा तो निष्ठावान असणं स्वाभाविक असू शकतं, कारण त्याच्याकडे दुसरे पर्याय नसतात. पण त्या मुलाची खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा तो यशाच्या शिखरावर पोहोचतो, जेव्हा त्याच्याकडे प्रचंड पैसा येतो, सत्ता येते आणि आजूबाजूला अनेक नवीन आकर्षणं निर्माण होतात. तेव्हा तो आपल्या जुन्या साथीदारासाठी किती समर्पित राहतो हे पाहणं महत्त्वाचं असतं. ज्या मुलीने तुमच्या संघर्षात तुमची साथ दिली, तिला तुमच्या यशात तोच मान आणि ते स्थान देणं ही त्या मुलाची खरी निष्ठा आहे. म्हणूनच निष्ठेचे 2 प्रकार असतात. एक ती जी कठीण काळात विश्वास टिकवून ठेवते आणि दुसरी ती जी यश मिळाल्यानंतरही जुन्या नात्याला जपून ठेवते. जेव्हा हे दोन्ही प्रवाह एकत्र येतात तेव्हाच एखादं नातं खऱ्या अर्थाने खास आणि अतूट बनतं.